उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हाती झाडू व केराची टोपली। याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयातील परिसरामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांच्या हाती झाडू पाहावयास मिळाला। प्रत्येक कर्मचारी झाडू घेऊन रुग्णालय परिसराची स्वच्छता करत होते। उपजिल्हा रुग्णालयातील या कर्मचाऱ्यांच्या हाती झाडू पाहून अनेक लोक अचंबित झाले, कारण कराडचे उपजिल्हा रुग्णालय म्हणजे कराडचा श्वास आहे। या ठिकाणी कराड तालुक्यातूनच नव्हे तर तालुक्याच्या बाहेरून देखील औषध उपचाराकरिता हजारो नागरिक येत असतात आणि या ठिकाणी औषधोपचार घेत असतात। मग प्रश्न असा पडला की उपजिल्हा रुग्णालयातील हे सर्व कर्मचारी मिळून स्वच्छता अभियान राबवत आहेत। खरे पाहिले तर ही बाब पण अतिशय चांगली आहे आणि प्रेरणादायी देखील आहे, परंतु ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा कराव्यास पाहिजे त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांना आपले आरोग्य धोक्यात घालून रुग्णालय परिसराची स्वच्छता अभियान राबवण्याची ही वेळ का आली? उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुरेसा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा स्टाफ भरती नाही का? या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता भासते का? जर उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता असेल तर शासन याकडे लक्ष देणार का? उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाद्वारे एक प्रकारे प्रशासनात जाग आणून देण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न लक्षवेधी ठरणार का? या सर्व प्रकाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रशासनास इशारा देण्यात आला असून प्रशासनाने ही बाब गांभीर्याने नाही घेतल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेखर बर्गे करणार तीव्र आंदोलन।